सगळं दिसलं का? हे सगळे सांडत होतील त्याच्यामुळे याच्यातलं काढून घेतलं. तर याने तुम्हाला नळीचा हाल दाखवतो एकदा. ह्या नळीचा हाल मी काढलं बरं का, तर डायरेक्ट याचं तोंड सगळं एवढं खराब झाले. बघा हे सगळं डायरेक्ट तुटलं. तर मग असा जीव चिडाला की 2-3 फांग्यात करून टाकल्या. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलेलो शेलूला. आणि शेलूला येण्याचं कारण थोडं अलगच होतं. कारण की ना घराकडे तिथं जास्त काही व्हिडिओ सुटला नव्हता म्हणून. तर आता मी आलेलो होतो शेलूला. आणि शेलूला मी टाकलं गाडीत तेल, बरोबर थोडं जास्तीचं टाकलं. त्याच्यामुळे माझी गाडीची टाकी फुटलेली. तर आता मी गाडी लावलेली कुठं, शेलू पाथरी रोडवर. त्या रोडवर लावलेली आणि त्याच्यात 2 लिटर तेल काढून आणले म्हणा. 1 लिटर आणि 2 लिटर, बरोबर. तर ते सीन असा झाला आहे की त्या गाडीचं टाकी फुटलेली म्हणून त्याच्यातलं तेल गळत होतं. मग गळत असल्यामुळे मी काय केलं, त्यातलं तेल हे काढून घेतलं 2 लिटर, बरोबर. 2 लिटर काढून घेतलं. तर आता सीन असं झालं की जी पेट्रोलची नळी असते का, ती मी काढली पेट्रोल काढण्यासाठी, बरोबर. ती काढली तर ती अर्ध्यातून तुटली. मी कसं पेट्रोल काढलं 2 लिटर, बरोबर. मग आता बाकीची नळी आता अर्ध्यातून सुटली म्हणलं, ते इंजिनचं तोंड आणि पेट्रोलच्या टाकीचं तोंड दोन्ही हे होईना झाले ना आमचे. तर त्याला ती नळी पूर्ण झाली ना. आता मी वापिस आलो शेलूला. आणि आता इथून आपल्याला घ्यायची ती एक नळी पेट्रोलची आपली ती घ्यायची. हां, तर ती नळी घ्यायची आणि ते जाऊन गाडीवर जाऊन बसवायची. तर आता दुकान सध्या बंद आहे यायचं, तिथे ATMच्या साईडला आहे. तर ते दुकान बंद आहे. तर आता कधी उघडत आहे का उघडत आहे, मला घरच्यांची एकदा फोन जर चालू झाली, कशाला आला होता, कशाला गेला होता, असं तसं लईच लपडी. त्याच्यामुळं एक काम सोयीचं करायला गेलो का ते 1000 काम उलटे होऊन जातात. काय मिळेल काय, माझ्या नशिबात तसंच लिहिलेलं आहे. कधीच असं झालं नाही की एक काम सोयीचं करायला गेलो ते एकच काम सोयीचं झाले म्हणून. असं नाही, एक काम सोयीचं करायला गेलो तर 1000 काम उलटे होऊन बसतात. लई डोक्याला ताण यार. आणि पुन्हा आल्या ना इथं पेट्रोलला इतका करताय, बापरे काय सांगू तुम्हाला दाखवू का. बाहेरपर्यंत रांग राहिली, बाहेरपर्यंत. बघा ते सगळे कुठं कुठं ते उभं राहिले. तिकडे 3 बस राहिलेत पाठीमागे डिझेलमुळे उभा, बरं का. आणि आणखी तर गाड्या तर चालल्यात यायला तसं. बघू शकता मित्रांनो, हे बघा पेट्रोल पंप किती करताय. आणि आता इथून रस्ता आहे बरं का जायला समोर. आता हे 1, 2, 3, 4 डिझेलसाठी गाड्या चालल्यात, काय पेट्रोलसाठी चालल्यात. आणि ज्या मोठ्या बस आहेत का, हे दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे उभा आहेत बरं का, दुसऱ्याच. आणि त्यांनी मुद्दाम साईडला लावले. आणि याच्या पाठीमाग लोकायला काय वाटलं माहिती का, पाठीमागच्या लोकायला वाटले या डिझेलमुळं उभा राहिले. त्याच्या पाठीमागे ती मशीन पण लागली, ॲटो पण लागला, त्याच्या पाठीमाग आणखी एक जीप पण लागली क्लोजर. तर त्याचे ड्रायव्हर वगैरे कुठे गेले माहीत नाही बरं का. कारण की ह्या 3ही बस 1, 2, 3 या 3ही बस एकाच शाळेचे आहेत. त्याच्यामुळे ते ड्रायव्हर लावून कुठे गेलेत काय माहीत. आणि ह्या पेट्रोल पंपावर तर डिझेलच भेटणं झाले. डिझेल डायरेक्ट बंद आहे तिथे. पेट्रोल चालू आहे म्हणून त्यांनी केलेले, पेट्रोल चालू ठेवले. बाकीचं किती अवघड बघा. त्या रिक्षावाल्याने काढली बाहेर. आता हो ते आणते डायरेक्ट समोर घालते, बरोबर. ते बघा ते बी समोर आणते. आता त्याला कळालं की बस टाइमपास म्हणून उभे आहेत. घातलं समोर बघा. तुम्हाला काय म्हणलं तर बरं, त्यांचं सोडा, आपली नळी एकदा बघू द्या, नाहीतर उगा घरच्यांच्या शिवा खायला लागतील आपल्याला. सेट पण कधी दुकान उघडतात काय माहिती. त्याला 2-3 वेळेस फोन लावला मी. तर बघू शकता मित्रांनो, ही नळी भेटली मला. इतक्या नळीमुळे सकाळपासून बेजार राहावं लागलं मला, बापरे. आता हे 2 लिटर तेल मी सगळ्यात बस स्टँडपासून रेल्वे स्टेशनपर्यंत आलो बरं का. इतकं आता इथं मला जास्ती भेटली. आणि तिथून चालत आलो त्या ट्रॅव्हल्स दिसते का बाबा, तिथून फक्त इतक्या नळीमुळे. आणि आता सीन असा करायचा आहे, यानं इथून नाक्यावर जाऊन आपल्याला हात मारून कुठंतरी नाही म्हणताय ना सॉरी. तर आपल्याला जायचं आहे कुठं, मंजित जिलिंग कशी. तर चला आता काहीतरी हिला घेऊन कसं तरी जाणे, एखाद्याला हात मारून म्हणणं की बाबा तेल संपले, आम्हाला लिफ्ट द्या. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट आता नाक्यावर पोहोचले. आणि आता इथून आपल्याला गाडी एखाद्याला हात मारायचा आहे. तर बघू शकता आता कोण हात देते, काय देते, लिफ्ट देते. गावाकडे चालले.
जाऊ दे. बघू शकते त्याला वाटत डायरेक्ट. बस धन्यवाद. हो इकडच्या साईडने आहे का, इकडच्या साईडने तेल सांडत म्हणा सगळं हे. हो हे सगळं दिसलं का, हे सगळं सांडत होतील त्याच्यामुळे याच्यातलं काढून घेतलं. तर याने तुम्हाला नळीचा हाल दाखवतो एकदा. हो ह्या नळीचा हाल मी काढलं बरं का, तर डायरेक्ट याचं तोंड सगळं एवढं खराब झाले. हो हे सगळं डायरेक्ट तुटलं. तर मग असा जीव चिडाला की 2-3 फांग्यात करून टाकल्या. आता जी नवी आणलेली आहे का, ही एकदा बसवायची बेस्ट आणि जाऊ द्यायची डायरेक्ट गाडी घरी. ह्याचं तोंड इथं निघते दिसलं का, बेस्ट एकदा बसून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, अशी नळी बसवली आणि इकडच्या साईडला बी आतमधून बसवली म्हणा सगळी. तर बरोबर ओकेमध्ये. आता काय करू, तेल घेऊ आणि डायरेक्ट बिनधास्त घरी जाऊ. फक्त घरच्याचा फोन आला तर लफडाच आहे बघा जरा बेस्ट पैकी. काय बिलम चलो. ते बघू शकता मित्रांनो, डबल एकदा 1 लिटर काढायला म्हणा, कारण की याच्यात झाले 500 रुपये, 500-550 झाली तेल. आणि आता डबल 1 लिटर काढावं लागेल, कारण पलकून गाडी सरळ केली ते डबल सांडायले तेल, परत तेल सांडायला बघा. त्याच्यामुळे आता पहिले ते 2 काढलेले, आता हे काय रिकामा ताण झालाय बाबा. हे अवघड ताण झालाय ना, उगं चालू मारशील. तुम्हाला म्हणलं ना, एक काम सोयीचं करायला गेलं तर बाकी सगळे काम उलट होऊन बस. आता तिथे गावात थोडं काम चालू आहे, ते बी सगळे काम काही चालले झाले. आता अवघड झाले ते तुम्हाला समजत नाही झाले काय. गुंगळा लागलाय बेस्ट. आता नवी आणली त्याच्यामुळे गुंगळा लागलाय ना, गुंगळा लागल ना आता नवीन आणली तर. मिस्त्री पण भेटले आपल्याला जाता जाता गावा. काय झालं म्हणलं, टाकी आमची गळाई काय हे कोण एमसील बसवलेले, इथून पण बसवलेलं. आता घरी गेलं का मला मोबाईल नाही काय सांगा ते जस्ट त्याला आता बसवणं म्हणा. तर चला मिस्त्रीला भेटू. काय गाडी झाली, 3-4 लिटरचं तेलच काढून घेतले ना सगळं. आणि येणार जाणार लोक नुसतं बघायचं त्याला तेल भेटलं कुठून. आणि पेट्रोल पंपवर तर इतकी गर्दी आहे बापरे. करायची जरा म्हातारीला दवाखान्यात सोडा. चला मित्रांनो, बिनधास्त आता जाऊ आपण घरी. बघा बेस्ट झाले. आता तेलाला तेल आता निघतच नाही, कारण की ना त्याला असं लावलं काम लावलं थोडी काला. मित्रांनो डायरेक्ट आता घरी पप्पाचा फोन आलता. काय घरी गेलं सगळं खरं खरं सांगू काय झालं. कॉक बंद केलेला आहे रे, गाडी फरफर करायची. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट मी घरी पोहोचलोय. आता बेस्ट एकदा आंघोळ करतो, नंतर परत काय करायचं. तर चला काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.